सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याचं संपूर्ण राज्यभरातून पडसाद उमटत आहे। भैया जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे असे काही नसून येथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, जसं की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती असल्याचं वक्तव्य भैया जोशी यांनी केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे। भैया जोशी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील झाशी राणी पुतळा परिसरात आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आलाय। माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। आम्ही भैया जोशी यांचा आज निषेध केलेला आहे, जिथे एकीकडे आम्ही आता आपण म्हणतोय की आम्ही भारतात अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलाय आणि त्याच पक्षाचे एक संघाचा व्यक्ती येतो आणि मुंबईत म्हणतो की मराठी भाषा महत्त्वाची नाही, म्हणून त्यांना त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी एकदा कानात देऊन सांगितले पाहिजे की मराठी भाषा ही आमची मातृभाषा आणि आमच्या महाराष्ट्राची अभिजात भाषा आहे, म्हणून मराठी भाषा ही महत्त्वाची आहे आणि अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली पाहिजे। आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला याद्वारे सांगणं आहे की तुमच्या संघाचा व्यक्ती जर माझ्या महाराष्ट्रात येऊन माझ्या मुंबईत येऊन आणि मराठी भाषेचा जर अपमान करत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही। ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तव्य केलं, म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे। मुंबई ही मराठी माणसांची आहे, शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे। मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने घोषणा देतो। तर या भैया जोशी ज्याला मराठी माणसाचा अनादर केलाय त्याचा या धुळे महानगरातल्या शिवसैनिकांनी त्याचा निषेध करीत आहोत। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे।